ओंकारेश्वरी. बऱ्याच जणांचं असं म्हणणे असतं की आमच्या घरामध्ये खूप नकारात्मक शक्ती आहे, तर घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर घालवायची असेल तर तुम्ही नक्कीच हे पुढचे उपाय करा. मी सांगतो ते पहा, तुमच्या घरामध्ये खूप छान असं वाटणार आहे. बरेच जण आपल्या घराच्या बाहेर चपलांचा ढिगारा साठवून ठेवतात, तर आपण ज्या आवश्यक चपला आहेत त्याच घराच्या बाहेर ठेवायच्यात. अनावश्यक चपला म्हणजे ज्या जुन्या झालेल्या चपल्या बूट आपण साठवून ठेवतो ते लागणार नाहीत, तुम्ही ते कचऱ्यामध्ये टाकून द्या. त्याची विल्हेवाट लावून टाका आणि चपल्यांचा ढिगारा घराच्या बाहेर दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा. चपल्याचं स्टँड बनवून त्या स्टँडमध्ये आपल्या चपल्या व बूट ठेवायचे आहेत. त्याचप्रमाणे घराचा उंबरा हा हळदी कुंकाचं लेपन करून घराच्या उंबऱ्याला लावायचा आहे. घराच्या उंबऱ्यावरती लक्ष्मी असते, लक्ष्मीचा सहवास त्या ठिकाणी असतो. मग लक्ष्मीला सर्वात प्रिय हळद आहे, म्हणून आपण हळदी कुंकाचं घराच्या उंबऱ्याला लेपन करायचं आहे. तसंच घरामध्ये कापूर आणि लवंग आपण जाळायचे आहे. तर आता ती जाळायची तर नक्की कुठं जाळायची, तर घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये जाळायची आहे. ईशान्य कोपऱ्यामध्ये घरातील देवी देवतांचं वास्तव्य असतं, तर ईशान्य कोपऱ्यामध्ये कापूर आणि लवंग आपण जाळायचे आहेत. तसंच घरामध्ये एक छोटासा फिश टँक तुम्ही ठेवा. तुमचं घर खूप लहान असेल तर छोटा लहान फिश टँक ठेवा, कारण आपण माशांना खायला टाकलं तर ते एक आपल्याला पुण्य लाभत असतं. म्हणून घरामध्ये फिश टँक ठेवा, कारण आपल्याला लांब जाऊन माशांना खायला टाकणं रोजच्या रोज शक्य होत नाही. म्हणून घरामध्ये तुम्ही फिश टँक ठेवा, त्या फिश टँकमध्ये माशांना खायला घाला. तुमच्या हातून हे एक पुण्यकर्म होणार आहे. आणि काय बाहेरून शक्ती निगेटिव्ह शक्ती आली की ती माशांवरती जाणार आहे, ते मासे मरण पावणार आहेत. तसंच तुम्ही किचनमध्ये बऱ्याच ठिकाणी मी पाहतो तर किचनमध्ये गोळ्या औषधं ठेवलेले असतात, तर आपल्या किचनमध्ये गोळ्या औषधं कधीच ठेवायची नाहीये. तर आता हे माझं घर आहे, घरातलं तुम्हाला मी आता किचन दाखवतो. तर पहा, आपल्या किचनमध्ये आपण कधीच गोळ्या औषधं ठेवत नाही. तर हे किचन आहे, तर एकदम सुटसुटीत किचन आहे. किचन मध्ये तुम्हाला पुढंच गोळ्या औषधं काय दिसणार नाहीये. एकदम सिंपल असं किचन आपण केलंय. तर पहा, अशा पद्धतीने तुम्ही घरातल्या किचन मध्ये गोळ्या औषधं ठेवू नका. बऱ्याचशा महिला घराचा किचन मध्ये जो फ्रीज आहे त्या फ्रीजच्या वरती गोळ्या औषधं ठेवत असतात, आणि मी बऱ्याचशा घरी जातो तर त्यांच्या फ्रीज वरती गोळ्या औषधं असतात. तर मी माझ्या घरामध्ये एक असं हे बनवून घेतलंय की याच्यावरती काय ठेवताच नाही आलं पाहिजे, म्हणून मी ते एक छोटंसं कपाट केले आणि त्याच्यामध्ये कधीतरी वापरणारे येणारी जी भांडी आहेत ती भांडी याच्यामध्ये ठेवलेली आहेत. तर तुम्ही पण अशा पद्धतीने घरातल्या किचन मध्ये कधीच तुम्ही गोळ्या औषधं ठेवू नका. तर तुम्ही हे छोटे छोटे तोडगे मी तुम्हाला सांगितले ते करून टाका. त्याच पद्धतीने आता ह्या ठिकाणी आपलं टॉयलेट आहे. तर त्या ठिकाणी आपलं टॉयलेट आहे. तर बरेच जण टॉयलेटचं दार नेहमी उघडं ठेवतात. तर आपल्याला काय करायचंय, हे टॉयलेटचं दार आपल्याला ज्यावेळेस आतमध्ये जायचे त्यावेळेस उघडायचं आहे आणि काम झाल्यावरती ते बंद करून ठेवायचं आहे. टॉयलेटचं दार कधीच उघडं ठेवायचं नाहीये. त्याच पद्धतीने आता हा माझा बेडरूम आहे. त्या ठिकाणी इथे एक खिडकी आहे. तर ह्या खिडक्या तुम्ही जेवढ्या उघड्या ठेवणार आहेत, त्या खिडक्या तुम्ही जेवढ्या उघड्या ठेवणार आहेत तेवढं आपलं घर प्रसन्न वाटणार आहे. म्हणून घर बांधतानाच नेहमी घराच्या खिडक्या तुम्ही मोठ्या साईजच्या ठेवा. पहा, तुमच्या घरामध्ये खूप असं प्रसन्न वाटणार आहे. तसंच तुम्ही घर एकदम स्वच्छ ठेवा. घरामध्ये कुठंच कचरा वगैरे दिसला नाही पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही घर एकदम स्वच्छ ठेवायचं आहे. तसंच आपलं घराचं मुख्य म्हणजे आपण आल्यावरती नेहमी हॉलमध्ये बसतो. हॉलमध्ये बसलं जर आपले मित्रमंडळी आले तर आपण त्यांच्या संग काहीतरी गप्पा गोष्टी करत असतो. तसे आज दादा या ठिकाणी आलेत, राहुल यादव, हे राहायला हडपसरला आहेत. तर आपण आपल्या मित्रमंडळी येऊ किंवा आपल्या घरातल्याशी चर्चा करतो, त्यावेळेस तुम्ही चर्चा करताना नेहमी पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह चर्चा करा, निगेटिव्ह चर्चा करू नका. जर का आपल्याला नकारात्मक बोलायचंय तर वास्तूच्या बाहेर जाऊन बोला, घरामध्ये बोलू नका. घरामध्ये नकारात्मक म्हणजे काय, कुणाची निंदा करणं, कुणाला मागं काहीतरी बोलणं, तर ह्याला नकारात्मक गोष्टी म्हणतात. तसं
मला काहीतरी झालंय किंवा त्याला काहीतरी झालंय मग काय होईल, असं आपल्याला झालं तर म्हणजे हे नकारात्मक विचार झाले. नकारात्मक विचार घरामध्ये करायचे नाही. घरामध्ये नेहमी विचार करताना चांगले सकारात्मक विचार करायचे आहेत. सकारात्मक बोलणं ठेवायचे. सकारात्मक बोलण्याने आपल्या घरामध्ये प्रसन्नता वाढणार आहे. घर आपलं आनंदमय वाटणार आहे. त्यामुळे घरामध्ये नेहमी विचार करताना सकारात्मक विचार करायचे, सकारात्मक बोलायचे. पहा, बरेच जणांना मी आजारी आहे ही गोष्ट आपण बोलतो त्यावेळेस आपला बोलण्याच्या क्रिया आपल्या मेंदूपर्यंत जातात आणि आपलं शरीर 50% आजारी होतं. 50%. त्यामुळं आजारी जरी असलो तरी मी चांगला आहे हे बोलल्यावरती आपलं शरीर गोळ्या औषधं न खाता 50% बरं होत असतं. म्हणून नेहमी विचार करताना सकारात्मक विचार करायचा आहे, नकारात्मक विचार करू नका. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. ओम काळेश्वरी.